काँग्रेसच्या काही नेत्यांना मराठा कार्यकर्त्यांनी अडवल्याचा प्रकार घडलेला आहे। नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांना काही मराठा कार्यकर्त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करत विचारणा केल्याचं दृश्यांमध्ये आपण पाहतो आहोत। या कार्यकर्त्यांसोबत सध्या नाना पटोले बोलतायत। सातत्यानं मराठा आंदोलकांकडून राज्यातल्या विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना प्रमुख नेत्यांना मराठा आरक्षणाच्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्याबाबत विचारणा केली जाते, निवेदनं दिली जात आहेत। सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या समोर काही मराठा आंदोलक उपस्थित आहेत, ते त्यांना आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करतायत। शुभम बोडके आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांच्याकडनं या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेऊया। शुभम, नाना पटोलेंना काही मराठा आंदोलकांनी यावेळेला घेराव घालत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केलेली आहे। शुभम, काय नेमकी माहिती? आज नाशिकमध्ये काँग्रेसचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा आहे आणि या ठिकाणी या मेळाव्यासाठी काँग्रेसचे सर्व नेते या ठिकाणी उपस्थित असणार आहे आणि त्यासोबत महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी रमेश चिन्नीथला हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहे। मात्र या कार्यक्रमाच्या बाहेर मराठा आंदोलक यांनी सर्व काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला। याआधी मराठा आंदोलकांनी विजय वडेट्टीवार यांची देखील भेट घेतली, त्यांना मराठा आंदोलनासंदर्भात भूमिका स्पष्ट करा अशी मागणी केली। मात्र नाना पटोले यांच्या गाडीमध्ये काँग्रेसचे प्रभारी रमेश चिन्नीथला होते, त्यांची गाडी थांबली नसल्यामुळे या ठिकाणी काँग्रेसचे जे मराठा आंदोलक आहेत ते या कार्यक्रमाच्या बाहेर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे आणि नाना पटोले यांनी काही काळ हा तणावाचं वातावरण बघता गाडी खाली उतरून आता मराठा आंदोलकांसोबत ते चर्चा करताय। या संदर्भात आम्ही सकारात्मक आहोत अशी नाना पटोले यांच्याकडनं त्यांना माहिती दिली जाते। येणाऱ्या काळामध्ये आम्ही देखील मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आग्रही आहोत आणि हा लढा आम्ही देखील लढणार आहोत असं नाना पटोले यांच्याकडनं या संपूर्ण आंदोलकांसोबत चर्चा करत असताना त्यांना आश्वासन देण्यात येत आहे। शुभम, विजय वडेट्टीवार यांना देखील काही मराठा आंदोलकांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी त्यांना भेटून केलेली होती, त्याबद्दल नेमकं शुभम काय सांगता येईल? विजय वडेट्टीवार यांची देखील त्या ठिकाणी भेट घेतली आहे मराठा आंदोलकांनी। मात्र त्या आंदोलनाच्या ठिकाणी विजय वडेट्टीवार हे स्वतः गाडीतून उतरून त्या आंदोलकांसोबत चर्चा करण्यासाठी त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी त्यांचं निवेदन स्वीकारत या लढ्यामध्ये आम्ही देखील आहोत, मी देखील वारंवार मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी प्रयत्नशील असल्याचं वडेट्टीवार यांनी आंदोलकांशी बोलताना सांगितलं। आणि एकंदरीत आता या संपूर्ण काँग्रेस नेत्यांच्या भेटीसाठी हे मराठा आंदोलक या ठिकाणी आले असताना या संपूर्ण भेटी दरम्यान काँग्रेस नेत्यांकडून मराठा आंदोलन संदर्भात आम्ही देखील सकारात्मक आहोत असं या मराठा आंदोलकांना सांगण्यात येत आहे। ठीक आहे शुभम, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। आपण ही दोन दृश्य सध्या आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत। काँग्रेस नेत्यांना मराठा आंदोलकांनी अडवलं, त्यांना मराठा आंदोलकांनी आपल्या मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं भूमिका स्पष्ट करण्याची मागणी देखील यावेळेला केलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।